राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी दुधाला 34 रुपये हमीभाव देण्यात यावा, पशुखाद्य दरात 25% कपात करण्यात यावी, तसेच गेल्या 3 महिन्यातील दूध दरातील फरक दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा, अशा विविध मागण्यांसाठी गेली 7 दिवसापासून अकोले येथील तहसील कार्यालयासमोर जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे व अंकुश शेटे आमरण उपोषणास बसले होते. तर त्यांना पाठिंबा देत किसान सभेचे नेते अजित नवले गेली 4 दिवसापासून आमरण उपोषणास बसले होते. अखेर अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिलेल्या पत्रानुसार आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा विनिमय करत शासन व आंदोलनकर्ते यांची मध्यस्थी करत सर्व मागण्यांवर तोडगा काढून जिल्हाधिकारी सालीमठ यांनी आंदोलनकर्त्यांचे 7 दिवसाचे आमरण उपोषण सोडवण्यात यशस्वी भूमिका पार पाडली आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्रात म्हटलंय की दूध दराच्या अनुषंगाने नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पशुसंवर्धन दुग्ध विकास विभाग यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यासाठी मान्यता दिली आहे. हिवाळी अधिवेशन पूर्वी आपणास चर्चेसाठी वेळ देण्यात येत असून आपण उपस्थित केलेल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. तरी वरील विनंतीच्या अनुषंगाने आपण आपले उपोषण स्थगित करावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली होती. यानुसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आंदोलनकर्त्यांशी त्यांच्या मागण्यांवर चर्चा विनिमय करून अखेर त्यांचं आमरण उपोषण सोडवले आहे. सुरू असलेल्या उपोषणाच्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदय आणि सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब आपल्याकडं एक मधला मार्ग काढण्यासाठी पत्र घेऊन आलेले आहे. ते मी आता आपल्या सगळ्यांना वाचून दाखवतो. श्री संदीप दराडे, अध्यक्ष जनसंघर्ष संघटना व इतर अकोले. उपरोक्त आपल्या प्राप्त निवेदनातील दूध दराच्या विषयाच्या अनुषंगाने माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पशुसंवर्धन दुग्ध विकास विभाग यांच्या समवेत झालेल्या चर्चेनुसार माननीय श्री विखे पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांची चर्चा करून त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी आपणास चर्चेसाठी वेळ देण्यात येत असून आपण उपस्थित केलेल्या मागण्यांवर गांभीर्याने चर्चा करणार आहोत. वरील विनंतीच्या अनुषंगाने आपण आपले उपोषण स्थगित करावे ही विनंती, अशा प्रकारचं पत्र आणलेलं आहे सरांनी. ठीक आहे, त्याच्यावरती आता आपण निर्णय घेतोय काय करायचं काय नाही. आपला निर्णय या अनुषंगाने आपण आता पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचे विचारात आहे. ओके, मी मग सरांना विनंती करतो की तुमचं पत्र आम्हाला मान्य आहे, फक्त अधिवेशनापूर्वी दिलेल्या शब्दाप्रमाणे सरांनी मीटिंग लावावी आणि गांभीर्याने मागण्यांचा विचार व्हावा. बरोबर. उपोषण मागे घेताय का तुम्ही? शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा उपोषण मागे घेताय का? नंतर सरांनी केलेल्या विनंतीनुसार प्रशासनाने मुख्यमंत्री स्तरावर आणि मंत्री स्तरावरून आपल्याला जी काही विनंती झाली त्यांच्या स्तरावरून विनंती झाली हे तर आपल्याला पत्रानुसार कळतंय आणि त्यानुसार आपण उपोषण मागे घेण्याचा अधिकृतपणे निर्णय घेत आहोत. परंतु जर यामध्ये दिलेल्या आपल्याला त्यांनी जो काही दिलाय डाटा त्यानुसार मीटिंग लागली नाही तर परत एकदा उपोषणाच्या पहिल्या दिवशी आपला तंबू इथंच असेल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या ज्या उपोषण करण्यामागे ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये शासनाने जो जुलै महिन्यामध्ये जो GR काढला की 3585ला 34 रुपयांचा आम्ही हमीभाव देणार आणि 25% खाद्याचे भाव कमी करणार, तर या GRचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, या मागण्या त्यांनी अवलंबन याचं करावं, यासाठीच खऱ्या अर्थाने आम्ही उपोषणासाठी बसलेलो होतो. सर्व चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी आज आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी आलेत आणि 2-3 दिवसांपासून ज्या दुग्ध विकास मंत्री महोदय विखे साहेब यांच्यासोबत ज्या चर्चा सुरू होत्या त्यानुसार अधिवेशनाच्या आत मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सोबतच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये बैठक संपन्न होणार आहे. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या ऐकून घेणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ते निर्णय देणार आहे. हा विषय खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने विखे साहेब म्हटले की हा गुंतागुंतीचा आहे, त्यानुसार हा नक्कीच गुंतागुंतीचा आहे.
कारण राज्यामध्ये दुधाची पुरवठा जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पावडर बनवावी लागते, पावडरला बाजारभाव कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना डायरेक्ट 5 रुपये लिटरप्रमाणे अनुदान देण्यात यावं अशी मागणी खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्यांनी ठेवलेली आहे. त्या विषयावर आम्ही ज्यावेळी मंत्री महोदयांसोबत बैठक करू हा विषय प्रकर्षाने आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. हे सगळे विषय मांडत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांचा पाठिंबा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आलेले आहे. परंतु तालुक्यातल्या जनतेला एक सांगू इच्छितो की दर 10 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांनी पालकमंत्र्यांशी किंवा मग मंत्री महोदयांशी जर बैठक लावली नाही तर याच ठिकाणी आपण चालू राहील. परंतु तोपर्यंत आम्ही तालुक्यातल्या प्रत्येक डेअरींवरती जाऊन शेतकऱ्यांशी विचारविनिमय करून पुढल्या आंदोलनाची रणनीती यापेक्षाही उग्र असेल. फक्त सरकारने यावर विचार करावा, अन्यथा आम्हाला शेतकरी घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारने आणू नये. जनसंघर्ष समितीने चालू केलेल्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे. आपले मित्र संदीप दराडे आणि अंकुश शेटे यांनी अन्नत्याग केलेला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मीही त्यांना उपोषणासाठी सहभागी झालो आणि माझाही उपोषणाचा 4था दिवस आहे. दोन्ही सहकाऱ्यांची तब्येत लक्षात घेता हे आंदोलन या ठिकाणी थांबवणं योग्य असल्याची भूमिका सर्वच सहकाऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी साहेबांनी मंत्रिमंडळाच्या काही 2 प्रमुख सदस्यांबरोबर विशेषतः दुग्धविकास मंत्री आणि अर्थमंत्री यांच्याबरोबर बैठक लावण्याचं इथे आश्वासन दिलेलं आहे. लढा पुढे जातोय आणि हे जे काही नवीन तरुण सहकारी लढत आहेत त्यांना पाठिंबा देतो, त्यांचं स्वागत करतो. मात्र व्यापक एका व्यासपीठावर आपण पाहिलं की या लढ्याला शरद पवार साहेब यांनी पत्र काढलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही स्वतः या प्रश्नामध्ये लक्ष घालू आणि त्याच्यामध्ये काही मार्ग काढू. मला वाटतं ही एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट दुग्ध क्षेत्रामध्ये आहे. दूध क्षेत्राचा ज्यांना अनुभव आहे त्यांना हे माहीत आहे की शरद पवार साहेबांचं अशा प्रकारचं बोलणं याच्यामुळे नक्की त्या दुग्ध क्षेत्रावर काय परिणाम होतो याचा ज्याला अभ्यास आहे त्याला त्या पत्राचं महत्त्व नक्कीच कळेल आणि त्यामुळे मला खात्री आहे की काही हालचाली होतील. आज 8:30 वाजता राधाकृष्ण विखे पाटील यांचा मलाही फोन आला होता. त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्याबद्दल सविस्तरपणाने चर्चा केली आणि त्यांनी पुन्हा सांगितलं की आपण बैठक घेऊच. परंतु मी त्यांना परत एकदा सांगितलं बैठका होत राहतील. 22 तारखेला एक बैठक झाली, बैठकीतून काय पुढे आलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्याच्यामुळे बैठका होत राहतील पण बैठकासाठी थांबण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांना माहिती आहे की 2च उपाय याच्यामध्ये करणं शक्य आहे. एक तर सरळ शेतकऱ्यांना 5 ते 10 रुपये प्रति लिटरचं अनुदान हे तातडीनं देणं आणि दुसरं जो स्टॉक पावडरचा साठलेला आहे तो निर्यात करण्यासाठी केंद्राची परवानगी आणून तो स्टॉक क्लिअर करून पुन्हा नवीन पावडर निर्मितीसाठीचा वाव देणं. ह्या 2च पर्यायाने दुधाचे भाव वाढू शकतात. आम्ही बैठकीत गेलो तरी हेच मांडणार आहे. 22 तारखेला झालेल्या बैठकीत आम्ही हेच मांडलंय. वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या तज्ज्ञांनी हेच पर्याय मांडलेले आहेत आणि 8:30 वाजता सकाळी ज्यावेळी दुग्ध विकास मंत्र्यांनी मला फोन केला तेव्हा सुद्धा त्यांनी हेच 2 पर्याय ठेवलेले आहेत. त्यामुळे यात काय करायला पाहिजे हे क्लिअर झालेलं आहे. सरकारने हे 2 उपाय करावे आणि तातडीनं दूध उत्पादकांना दर वाढवून द्यावेत इतकी साधी मागणी आपल्या सगळ्यांची आहे. हे जर केलं नाही तर नक्कीच परिस्थिती बिघडेल. कारण दूध उत्पादनामध्ये 2 स्तर असतात, 2 सीझन असतात. आता सध्या फ्लश सीझन चालू आहे म्हणजे ज्याच्यामध्ये देश पातळीवर दुधाचं उत्पादन वाढतं. 1 महिन्यानंतर आपोआपच लीन सीझन चालू होईल. लीन सीझन म्हणजे ज्याच्यामध्ये दुधाचं उत्पादन घटतं आणि दुधाचं उत्पादन घडलं की आंदोलन केलं नाही तरी भाव वाढणार आहे. मग आमचा हा सगळा अट्टास करून काय उपयोगाचा. आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय की बैठका होतील, कार्यकर्ते जातील. मी जाईल की नाही त्याच्याबद्दल मी माझ्या संघटनेशी बोलेल, दूध उत्पादक शेतकरी संघटनेशी बोलेल. कारण या बैठकीत या आंदोलनात सुद्धा माझा रोल सपोर्टिव्ह होता. मी या आंदोलनाचा नेता नाही. त्यामुळे या आंदोलनात काय निर्णय झाले किंवा या आंदोलनात कधी थांबायचं कधी पुढे जायचं हे मी ठरवण्याचा प्रश्न नव्हता. त्या सहकाऱ्यांची जी भूमिका आहे त्याच्याशी मी सलग आहे. परंतु त्या बैठकीला जायचं की नाही जायचं हे मात्र किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीशी बोलून मी ठरवेल. पण माझा परत आग्रह आहे बैठका कोणाला करायच्या त्यांनी कराव्यात, परंतु पर्याय समोर आहे. अधिकांत शेतकऱ्यांचा पाहू नका. अजित पवार साहेब आणि राधाकृष्ण विखे साहेब दररोज भेटतात ना, त्यांनी एकत्र बसावं, निर्णय करावा, तरतूद करावी, अनुदान द्यावं शेतकऱ्यांना 5 रुपये 10 रुपये आणि निर्यातीला परवानगी देऊन निर्यातीचं अनुदान देऊन हा स्टॉक
क्लिअर करावा आणि तातडीनं उद्याच्या मस्टरमध्ये, म्हणजे आता 1 तारखेपासून मस्टर चालू होईल, त्या मस्टरमध्ये तातडीनं 5 रुपये 10 रुपये वाढून द्यावेत. इतका साधा उपाय असताना बैठका घ्यायच्या, बैठकांमध्ये टाइमपास करायचा. आता 8 दिवसाची मुदत बैठकीला, नंतर मग परत कारवाईला 8 दिवसाची बैठक, मग नंतर शासनादेश निघायला बैठक, मग नंतर अकाउंट क्लिअर व्हायला नंतर बैठक. झाला 1 महिना आणि 1 महिन्यानंतर आपोआप भाव वाढणार आहे. म्हणजे आम्ही मरायचं, कष्ट करायचं, उपाशी राहायचं, आंदोलन करायचे आणि अनुदान कधी मिळणार? तर 1 महिन्यानंतर मिळणार. कधी मिळणार? ज्यावेळी आपोआप भाव वाढणार आहेत, ज्यावेळी आपोआप आम्हाला पैसे मिळणार होते, त्यावेळी दूध कंपन्यांना हे अनुदान देणार आणि त्यांचे घसे भरणार, त्यांच्या तिजोऱ्या भरणार. मला वाटतं ज्याला याच्यातलं अर्थकारण कळतं, याच्यातल्या गोचा आणि खेबा कळतात, त्यांना मी काय म्हणतो हे बरोबर कळतंय. त्यामुळे या सगळ्या आंदोलनाचा परिणाम म्हणून लढायचं शेतकऱ्यांनी आणि फायदा आणि अनुदान मिळणार कंपन्यांना, असं जर होणार असेल तर कृपा करून ते काय आपल्या भल्याचं नाही. आणि म्हणून परत एकदा या आंदोलनाच्या निमित्तानं जे कार्यकर्ते लढले त्यांना मी अभिवादन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो, त्यांच्या लढ्याला पाठिंबा व्यक्त करतो. पण दुसऱ्या बाजूला सरकार वेळ काढून येतंय, टाइमपास करतंय, वेळ काढून नेऊन त्यांना परत अनुदानाचा सगळा मलिदा हा कंपन्यांच्या घशात घालायचा आहे. जो आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे तो ह्यावेळी त्यांनी करू नये आणि शेतकऱ्यांना रिलीफ द्यावं, उद्यापासून द्यावं, 11 तारखेपासून भाव वाढवावेत, अशी मागणी परत एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो. धन्यवाद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.